देवाला आरती द्या, सगळ्यांना द्या आरती. घालीन लोटांगण वंदेन चरणान डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे भोजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. बोला बजरंगबली की जय. चांगदेव महाराज की जय. काल भैरवनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्रीनाथ महाराज की जय. भगवान बाबा की जय. वामन भाऊ महाराज की जय. गुरुदेव नारायण महाराज की जय. खंडोजी बाबा की जय. अनंत कोट संतन की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव हर. शक्ती ह्या दोन गोष्टी हनुमानाकडे असल्यामुळं हनुमानाचं सगळ्या लोकांसाठी माणिक साधू संतांसाठी खूप पवित्र आहे. तसा याचा उद्देश सांगत आहात. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बुद्धी असेल तर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा आणि शक्ती असेल पण अंगात खूप ताकद असेल तर त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा. त्या ताकदीचा उपयोग लोकांना अन्याय होईल, लोकांना त्रास होईल असा ताकदीचा उपयोग करू नये. असं खरं म्हणजे ह्या हनुमान जयंतीचं मारुती राहायचं हे मुख्य दोन गोष्टी आहेत ह्या आपल्याला सगळ्यांना पडण्यासारख्या आहे. आणि दुसऱ्याला अन्याय करायचा हे सुद्धा योग्य नाही. असं जर वागलं तर गावामध्ये अत्यंत प्रेमाचं वागणे. गेल्या 10-15 दिवसापासून मी बऱ्याच मंडळीशी जाता येता बोललो आणि खूप आनंदाचे विचार ऐकून मला आनंद वाटला. आणि त्यात आता आपली अत्यंत वर्षाची शेवटी महत्त्वाची यात्रा आपल्या पुढच्या रविवारी येऊनच राहिली. त्या रविवारची यांच्या दिसणे काही मंडळी परवा मला मळ्यात भेटायला आली. त्यांनी त्यांचे विचार मांडले. पण मी आता परशुरामाशी बोललो. आपण ज्यावेळेस हा सप्ताह केला त्यावेळेस आपल्याला पत्र्याचं मंदिर होतं. ज्यावेळेस आपण नारायण महाराजांचा सप्ताह घेतला त्यावेळेस आपण काय म्हणलं आधी मंदिर करा आणि उरलेल्या पैशात आपलं सप्ताह होतं आणि हे होतं. तसं त्याप्रमाणे झालं. पुढं चांगदेवाचं मंदिरही झालं, पुढं भैरवनाथचं मंदिरही झालं. पण जाता येता मला एक गोष्ट नेहमी जाणवती की चांगदेवाचं देऊन जे मंदिर आहे ते खरं जुनं गावाचं दैवत असेल आणि त्या ठिकाणी आपण एक माझी इच्छा आहे सगळं मी मंडळ म्हटलं आता वर्गणी चाललीच आहे. ऑर्केस्ट्रा वगैरे भानगडी जरी कमी केल्या तरुण मित्रांची इच्छा असते परंतु परत बोलायला संधी मिळणार नाही. तर आपल्या चांगदेवाचं जे मंदिर जे कठडे पडले त्यानं खाली रिंग टाकून आपण प्लेटामध्ये जर छाती इतकी भिंत घातली आणि वर फरशी टाकली तर अत्यंत असं देखणं असं चांगदेवाचं जे परिसर होईल. तिथं आज परमेश्वर करून पाणी आहे ते थोडे फुल झाडे लावले तर असं आगळं वेगळं नंदन दिसेल म्हणून ती एक माझी इच्छा आहे. तेव्हा या ठिकाणी मी परत आज इकडे बोलताना परत मी बजरंग हनुमानरायाला प्रार्थना करतो. आमच्या गावातील सगळ्या आया बहिणीला आमच्या मित्रांना वाडवडिलांना सुखाचा ठेवा. मारुतीरायाला प्रार्थना करतो देवा आमच्या गावाच्या लोकांना सद्बुद्धी दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि त्यांच्याकडून देवाची भक्ती घडव एवढीच प्रार्थना करतो. आता या ठिकाणी अधिक बोलताना आपल्याला अत्यंत चांगला महाप्रसाद घ्यायचा आहे. तेव्हा परत एकदा मी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद घेतो थांबतो. महिलांना सूचना आहे उठा लवकर. सभा मंडप मध्ये जेवणासाठी बसावं.
गावातील आणि वस्तीवरील सर्व ग्रामस्थांना या महाप्रसादाचं निमंत्रण आहे. जे कोणी राहिले असतील त्यांनी जेवणासाठी हनुमान मंदिरकडे यायचंय.